नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुन्या पॅन कार्डला 2.0 मध्ये कसे अपग्रेड करणार आहोत. कशा पद्धतीने हे नवे पॅन कार्ड आपल्याला मिळणार आहे. तर पूर्ण प्रोसेस मी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण Google वरती यायचे. या ठिकाणी सर्च करायचे पॅन कार्ड अपडेट फॅसिलिटी. असे सर्च केल्यावर आपल्याला समोर ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी थ्रू आधार बेस ई-केवायसी यावरती क्लिक करायचे. पुढे एक पेज ओपन होईल. त्यावरती खाली यायचंय. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्डवरील नंबर टाकायचा आहे व खाली आधार नंबर टाकायचा आहे. पुढे तुमची जन्मतारीख, मंथ आणि इयर टाकून खाली आधारची जी काही टर्म्स अँड कंडिशन आहे ते वापरण्यासाठी या ठिकाणी टिक करायचंय. टिक केल्यानंतर खाली आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्यावरती एक ओ-टी-पी पाठविला जाईल. जी कंटिन्यू विथ ई-केवायसी बटनावरती क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी हा पुढील पेजवरती टाकायचा आहे. कोणत्या नंबरवरती ओ-टी-पी पाठवलेला आहे तो लाल अक्षरामध्ये दाखविलेला आहे. या ठिकाणी ओ-टी-पी टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे. पुढच्या पेजवरती तुमच्या पॅन कार्डवरती मोबाईल नंबर व ईमेल आयडी कोणती आहे ते दाखवेल, जो पॅनवरच्या डेटाबेसमध्ये आहे. तर आता आपल्याला विचारत आहे, डू यू विश टू अपडेट युअर मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी इन पॅन डेटाबेस. तर इथे आपल्याला येस वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला नवीन मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करायचे तर आपल्याला येस बटनावरती क्लिक करायचं आहे. येस बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर आपल्याला जो काही मोबाईल नंबर, ईमेल आयडी अपडेट करायचा आहे, तो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर जो मोबाईल नंबर, ईमेल आयडी इथे बॉक्समध्ये टाकलेला आहे, त्यावरती एक ओ-टी-पी येणार आहे. दोन्हीवरती ओ-टी-पी येईल तर तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायचा आहे. पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईलवरती आलेला ओ-टी-पी टाकायचा आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये ईमेल आयडी वरती आलेला ओ-टी-पी टाकून खाली व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे आल्यानंतर आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे, तो ॲड्रेस तुम्हाला दिसेल. तोच ॲड्रेस तुमच्या पॅन कार्डवरती अपडेट होणार आहे. तर हा ॲड्रेस तुमचा बरोबर आहे का नाही ते पाहून व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही व्हेरिफाय कराल तसे तुमचे काम आता झालेले आहे. तुमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. जनरेट अँड सेव्ह प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचे अपडेट सक्सेसफुली झालेले आहे. इथे एक्नॉलेज नंबर येईल. त्या नंबरमार्फत तुम्ही स्टेटस चेक करू शकता. एका आठवड्यामध्ये तुमचे पॅन कार्डवरती मोबाईल नंबर, ईमेल आयडी व ॲड्रेस अपडेट होऊन जाईल.